हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज PSTR एक्झामबद्दल सांगणार आहे. मला खूप दिवसापासून रिक्वेस्ट येत होते PSTR एक्झामबद्दल माहिती सांगा म्हणून. त्याच्यामुळे ऑन द बेसिस ऑफ रिक्वेस्ट मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, तर आपण पाहूया PSTR एक्झाम कोणत्या वर्गाला आपण जर ही एक्झाम पास झालो तर आपल्याला कोणता वर्ग दिला जाईल. ठीक आहे, ते पहा. फर्स्टला लिहिले मी इथं PSTR, सॉरी इथं मी एक्झाम, ओके, एक्झाम क्लास आणि एज क्वालिफिकेशन आणि कर्नाटक DET. ओके, इथे पहा PSTRला आपल्याला फक्त क्लास 1ली ते 5वी पर्यंत, आणि हा व्हिडिओ मी परत एकदा रिपीट करते. हा व्हिडिओ कर्नाटकातील मराठी विद्यार्थ्यांसाठी, जो कोणी मराठी विद्यार्थी असेल 10वी पर्यंत ज्यांचे एज्युकेशन मराठी मीडियममधून झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. जेणेकरून त्यांना थोडीफार माहिती मिळेल आणि मदत होईल. कारण मी ज्यावेळेस प्रिपरेशन करत होते मला एकही व्हिडिओ नाही भेटला. हे मी वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, कारण मला खूप अडचण येत होते. मला डिटेलमध्ये कोणतीही माहिती भेटत नव्हती की एक्झाम पॅटर्न कसा असतो किंवा त्याच्यात कन्नडा लँग्वेज असते का नसते आणि वगैरे वगैरे. ओके, तर चला पाहूयात आपण PSTR एक्झामबद्दल माहिती सांगणार आहे मी. ओके, तर इथे पहा PSTR आपल्याला इथं क्लास 1ली ते 5वी दिला जाईल. याच्यासाठी आपली एज 18 to 35 आहे आणि क्वालिफिकेशन आपल्याला DED आणि कर्नाटका DET आपल्याला पेपर 1 क्वालिफाय करायचा आहे, पेपर 1 पास व्हायचं आहे. ओके, आणखी पुढे GPSTR एक्झामला आपल्याला 6 to 8 क्लास दिला जाईल, 6 to 8 क्लास, आणि एज असणार आहे 18 to 35. देन GPSTRला आपल्याला BEd करणं गरजेचं आहे. आणि पुढे BEdमध्ये कर्नाटका DET मध्ये पेपर 2 इज मोस्ट इम्पॉर्टंट हिअर. सो नेक्स्ट HSTR मध्ये आपल्याला 9वी आणि 10वी क्लास. ओके, आणि क्लास असणार आहे, एज असणार आहे 18 to 40, आणि BEd इथं कंपल्सरी आहे. मे बी पुढे जाऊन नोटिफिकेशन चेंज होईल का माहिती नाही, पण MSc मे बी मॅन्डेटरी होईल, आय डोंट नो, पण आता BEd. ओके, आणि नो TET हिअर. HSTRला TET नाही, पण मॅन्डेटरी MSc असणार आहे नाही, त्याचं मला तेवढी माहिती नाही. ठीक आहे, तर जर कोणी विद्यार्थीला असा प्रश्न पडेल, ओके, एका विद्यार्थ्यांचा, फॉर एक्झाम्पल एका विद्यार्थ्यांचा BEd झालेला आहे आणि तो विद्यार्थी TET पेपर 1 आणि पेपर 2 पास झालेला आहे, आणि तो त्याच्या मनात असे क्वेश्चन येईल, मी का नाही PSTR एक्झामला अप्लाय करू शकेल का नाही. तर हा विद्यार्थी PSTR एक्झामला अप्लाय नाही करू शकत, कारण त्याचं फक्त BEd झालेला आहे, DED नाही झालेला आहे. आणि 1ली ते 5वी शिक्षकांसाठी DED हे मॅन्डेटरी आहे. ओके, आणि त्याच्यात पेपर 1 इज कंपल्सरी. ठीक आहे, पुढे पाहूयात एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. मी इथं माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, कारण मी ज्यावेळेस माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी ज्यावेळेस फर्स्ट एक्झाम दिलेली होती कर्नाटका DETची, आणि त्याच्यात मी फक्त सेकंड पेपरचाच अभ्यास करत होते. ओके, तर मला असं वाटायचं सेकंड पेपरचं जेवढं मी अभ्यास केलेलं होतं, मला असं वाटायचं EVS आहे. EVS म्हणजे तर काय, इन्व्हायरमेंटबद्दल छोटे छोटे सायन्सचे क्वेश्चन असतील. पण मला फर्स्ट पेपरमध्ये, जो की कर्नाटका TET फर्स्ट पेपरमध्ये मला फक्त 50 मार्क्स पडलेले, आणि सेकंड पेपरमध्ये 79 मार्क्स पडलेले, आणि ते पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तर मी इथं इतकी ओव्हर कॉन्फिडन्स होते. माझं एकदा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं होतं आणि इतकं म्हणजे डिग्री मोठीच ना, तर त्याच्या अकॉर्डिंग मी ही एक्झाम खूप तेवढी हार्ड असणार आहे म्हणून मी कधी काय सांगूयात,
मी कधी ते क्वेश्चन पेपर पण पाहिली नव्हती आणि ओके, चला मी सांगते. तर ही एक्झाम जी आहे ना, कर्नाटका टी फर्स्ट पेपर हा खूप हार्ड होता पेपर, ठीक आहे. पेपर 2च्या कम्पेअरनुसार पेपर 1 हार्ड होता पेपर, त्याच्यामुळं हे गव्हर्नमेंट एक्झाम आहे. तर याच्यासाठी एक्झाम हार्ड असणार आहे आणि क्वेश्चन लेवल पण हार्ड असणार आहेत. तुम्ही असं बिलकुल समजून घेऊ नका. पहिली ते पाचवी फक्त पहिली ते पाचवी शिक्षकासाठी ही एक्झाम आहे. तर आपल्याला पेपर सोपा येईल, त्रास असणार नाही. तर तुम्ही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे इथं, जेणेकरून तुम्ही शिक्षक व्हाल. ओके, पुढे पाहूयात. पहिली ते पाचवी. ओके, तर इथं टीईटी जसं एक्झाम होता आपला सेम टू सेम हा पण एक्झाम तसंच आहे. टीईटी 150 मार्क्सचा होता with MCQ and no negative marks. Here also 150 मार्क्स असणार आहेत आणि नो नेगेटिव्ह मार्क्स असणार आहे इथं. तर इथे पाहूयात 150 मार्क्स कसे डिवाइड केलेले आहेत. तर फर्स्ट जीके आहे. जीके मध्ये 15 मार्क्ससाठी आहे जीके जनरल नॉलेज, आणि त्यान CDP आहे 25 मार्क्ससाठी, आणि लँग्वेज आहे 20 मार्क्ससाठी. इथे लँग्वेज आपण कोणतीही चॉईस करू शकता. ओके, असं काही मॅन्डेटरी नाही की कर्नाटकामध्ये एक्झाम आहे म्हणजे कन्नडाचं तुम्हाला निवडायला लागेल, असं काही नाही. आपण इथं मराठी पण घेऊ शकता. ओके, जेणेकरून मराठी जर घेतलात तुम्ही, आपण मराठीचे विद्यार्थी, तर आपल्याला 20 आउट ऑफ ॲटलिस्ट 15 मार्क्स आपण धरून चालू. ओके, तर इथं नेक्स्ट आहे जनरल इंग्लिश 25 मार्क्ससाठी, आणि EVS 20 मार्क्स, मॅथमॅटिक्स 20 मार्क्स, कम्प्युटर लिटरसी 25 मार्क्स. तर कम्प्युटर लिटरसीमध्ये जनरली आपण जर कोणी BSc स्टुडंट असेल त्यांना माहिती असेल कम्प्युटरबद्दल जनरल नॉलेज असतं. लाईक फर्स्ट जनरेशन कम्प्युटर केव्हा आला, सेकंड जनरेशन कम्प्युटर केव्हा आला, कोणी शोध काढला, कोणत्या साली शोध काढला, कोणत्या वर्षामध्ये, राईट. आणि कम्प्युटरबद्दल बेसिक क्वेश्चन विचारले जातील, तर तुम्हाला वाचून घ्यायचा, इथं स्टडी करायचा. कम्प्युटरचं गरज आहे. ओके, आणि इथं मेन इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाची गोष्ट नो नेगेटिव्ह मार्क्स आहे तिथं. जर तुम्हाला जर कोणते क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही असंच यायचं नाही आहे, त्याला टिक घालून यायचं आहे. ओके, जेणेकरून ते मे बी रॉंग तर होईल, मे बी राईट तर होईल. ओके, तर ही आहे छोटीशी इन्फॉर्मेशन अबाउट PSTR एक्झाम. तर आपण पाहूयात, मी थोडं EVS बद्दल सांगते. ओके, तर EVS बद्दल ना असं गैरसमज करू नका चालू की EVS खूप इझी क्वेश्चन पेपर असणार आहे किंवा इझी टॉपिक असणार आहे, त्याच्यात असं काहीही नाही. EVS म्हणजे याच्यात फुल ऑफ सायन्स. हा गव्हर्नमेंट एक्झाम आहे, असंच गव्हर्नमेंट एक्झाम इतके सोपे क्वेश्चन विचारत नाहीत. ओके, हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. फुल ऑफ सायन्स. ओके, याच्यात केमिस्ट्री असणार आहे. फर्स्ट आपण फिजिक्स पाहूयात. मी इथं फुल सिलेबस नाही सांगत, सिलेबसमध्ये काय आहे काय नाही मी इथं ओव्हरऑल शॉर्टमध्ये इन शॉर्ट सांगते. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. ओके, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि ओव्हरऑल किती मार्क्ससाठी विचारलेलं आहे, एक मिनिट. EVS 20 मार्क्ससाठी, राईट, 20 मार्क्ससाठी. जर तुम्ही TET फर्स्ट पेपर फर्स्टसाठी किती अभ्यास केलात त्याच्या फक्त किती म्हणजे, ओके राईट, जर तुम्ही TET साठी किती अभ्यास केलात ना, फक्त डीपमध्ये, इथं फक्त डीपमध्ये वाचायचं आहे, डीपमध्ये इथं स्टडी करायचं आहे. ओके, इथं सिलेबस सांगायचं झाल्यान म्हणजे मी सांगू इच्छिते इथं फिजिक्समध्ये असं पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत सुद्धा, दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती पण सुद्धा सांगितलेले आहेत, पण मी असं नाही सांगणार, तुम्हाला कन्फ्यूज होईल. ओव्हरऑल
तुम्ही NCERTचे बुक 5, 6, 7 आणि 8 ऑलमोस्ट 8वी तक तर 8वी पर्यंत तर तुम्ही वाचून घेऊ शकता इथं NCERTचे बुक सायन्स आणि मॅथ्स सर्व टॉपिक कव्हर होतील 5वी 6वी 7वी 8वी एकही चॅप्टर न सोडता ओके एकही चॅप्टर न सोडता पुरा 5, 6, 7, 8 जर तुम्ही ह्या क्लासचे जर NCERT बुक वाचलात तर तुम्ही नक्की 100% तुम्ही पास व्हाल ओके आणि मॅथमॅटिक्स पण सेम मॅथ्स पण 5वी 6वी 7वी 8वी डिफिकल्टी लेवल राहणार आहे एक्झाम इतकी सोपी नसणार आहे एक्झाम तुम्ही लास्ट टू लास्ट इयर तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करून बघू शकता की काय डिफिकल्टी लेवल आहे ओके मॅथ्स हा NCERT बुक अगेन NCERT बुक्स जे टॉपिक तुम्हाला अवघड जातील ते अगोदर प्रॅक्टिस करा ओके ठीक आहे असं काही पर्टिक्युलर हे नाहीत वेटेज की या चॅप्टरवरती जास्त क्वेश्चन येईल किंवा या चॅप्टरवरती जास्त क्वेश्चन येईल ओके तुम्ही पुरा सिलेबस पुरा चांगलं बुक 1 बाय 1 स्टडी करा म्हणजे सर्व कव्हर होतील ओके तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आय नो माझी लँग्वेज इतकी फास्ट आणि इतकी करेक्ट नाही आहे ओके मी फक्त तुम्हाला थोडीफार माहिती मिळेल आणि थोडं कन्फ्यूज कमी होईल एक्झाम रिगार्डिंग त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवले ओके जर कोणी विद्यार्थी PSTRची एक्झामची तयारी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर काही माझं चुकलं असेल तर कृपया करून माफ करा आणि कमेंट करून नक्की कळवा की कुठे मी चुकले किंवा कोणती तरी इन्फॉर्मेशन चूक वाटली आहे ओके बाय